तुम्हाला पण माझ्यासारखे हेल्दी आणि शायनी आणि सिल्की केस हवे असतील ना, तर या गोष्टीत ना नक्कीच लक्षात ठेवला पाहिजे. कोणत्या ते तुम्हाला पुढे सांगते, पण त्याचा ती रुटीन शेअर करते. आता काही ना दिवसातच सण येणार आहेत आपले, सो म्हटलंय ना चला छान छान साड्या ज्या फेस्टिवलच्या त्या बाहेर काढाव्या आणि त्यांचे काही ब्लाऊज आहेत ते तुम्हाला लवकर क्विक असे दाखवलेत. बाय द वे ना, हे माझ्या फेवरेट साड्यांवरचे ब्लाऊज आहेत आणि माझं ब्लाऊज कलेक्शन, साडी कलेक्शन जर बघायचं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती ना पोस्ट केलेला आहे व्हिडिओ. लवकरात लवकर जावा आणि चेकआउट करा. यूट्यूबची लिंक माझ्या बायोमध्ये दिलेलीच आहे. त्यानंतर एवढे सगळे कपडे माझे तरी पण कपाटात ठेवायचे राहिलेच होते, एवढं छान वॉर्डरोब आवरून सुद्धा. त्यानंतर डस्टिंग वगैरे करून घेतली. त्यानंतर माझं लक्ष गेलं माझ्या केसांकडे. इतके डॅमेज, इतके फ्रीझी आणि इतके भंगार झाले होते माझे केस, मलाच ते बघूसुद्धा वाटत नव्हते. त्यासाठी मी काय काय केले ना, हे ना लॉंग व्हिडिओमध्ये मी यूट्यूबच्या सांगितलेलं आहे. त्याची लिंक मी स्टोरीला लावलेली आहे किंवा यूट्यूब चॅनलची लिंक माझ्या बायोमध्ये आहे. आणि इतका सगळा डॅन्ड्रफसुद्धा एका वॉशमध्ये मी काढून टाकलेला आहे. सो आहे ना, तो व्हिडिओ अजिबात बघायला विसरू नका. ज्यांना कोणाला आहे ना भरपूर सारा डॅन्ड्रफचा प्रॉब्लेम असेल ना, त्यांच्यासाठी खरंच हा युजफुल व्हिडिओ असणार आहे. सो आहे ना, बघायला अजिबात विसरू नका. चला मग मी माझा व्हिडिओ इथेच थांबवते. कसं वाटलं नक्की मला कॉमेंट करून सांगा. आणि कोणत्या 3 चुका आहेत ना, ते मी यूट्यूबच्या लॉंग व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत बरं का, ते सुद्धा बघायला अजिबात विसरू नका. चला मग बाय, भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तर टेक केअर फ्रेंड्स.